क्या बोला बे? कुठं रे? कोटर जास्त औकात के बाहर। कुछ सीक्रेट काम करके आया भाई। मित्रांनो फायनली आम्ही सापुतारामध्ये एंट्री केलेली आहे। ऑलमोस्ट सापुतारा इथून 4-5 किलोमीटर राहिलेला आहे। तर पूर्ण वातावरण जे आहे ते पूर्ण चेंज झालेलं आहे। आता थंड हवे वगैरे सुटायला लागलेत आणि नेचर बघू शकता की थंड थंड आणि हिरवगार सगळं आजूबाजूला दिसत आहे। आणि सगळ्यांनी आता AC वगैरे बंद केलेला आहे गाडीचा आणि सगळ्या खिडक्या उघडून सगळे गाडीचे ACचे बाहेर जे नॅचरल AC आहे, हवा थंड हवा आहे त्याची मजा घेत आहेत। सगळेजण आरामात बसले आहेत, हवा वगैरे मस्त चालतात। तिकडे झोपलेले पण आहेत, काही झोपलेले वगैरे आहेत। तर खूप भारी वातावरण आहे। शिर्डीमध्ये थोडंसं गरम वातावरण होतं आणि इकडे थोडं चेकिंग वगैरे चालू आहे। बघू शकता चेकिंग चालू आहे। तर बघू गाडी थांबवतात की काय। गाडी थांबवली नाही आमची। अजून आपण पुढे तुम्हाला दाखवणार आहेत किती काय काय आहे सापुतारामध्ये। अजून जेवायचं बाकी आहे, अजून जेवलेलो नाही आहेत आम्ही। तर भूक खूप जास्त लागलेली आहे आणि लोक भुकायला मारे तर पोटाला हात लावून झोपलेले आहेत। तर ऐकूनच भाई एकदम तडफड उठला, जसं वाटलं त्याला वाटलं की भाई त्याचे व्हिडिओ घेतोय, पण त्याचा व्हिडिओ नाही घेतला मी। तर आता परत खाली जाणार आहेत आणि खायला काहीतरी ऑर्डर करणार आहेत। पहिले काहीतरी खाणार, नंतर मग सापुतारा काय आणि आता ऑलमोस्ट पोहोचलोय। बघू अजून काय काय आहे आणि बघू शकतो तुम्ही बाहेरचा व्ह्यू। मित्रांनो आता चढणीचा रस्ता लागलेला आहे आणि इथून आपण फक्त वरती चढणार आहेत। वरती आणि वरती जाणार आहे। बघा आताच खूप भारी एक सीन झाला आमच्यासोबत, पण तो न सांगण्यासारखा सीन झाला। पोलिसांनी थांबवलेलं होतं। बघा पूर्ण चढणी रस्ता आहे पूर्ण। एवढी मोठी चढण आहे पूर्ण। हे बघा समोर आर्टिका पण येते। गाइस आ गए ऊपर हम लोग, वरती आलो एकदम मस्त पैकी आणि हवा एकदम थंड आहे आणि आता लवकरात लवकर बाहेर जायची इच्छा होत आहे गाडीच्या फटाफट। हे रहा नहीं जाता, तड़प ही ऐसी है ना। 50 रुपया कम करो ना। मित्रांनो आमचे 50 रुपये घेतलेत पार्किंगचे, गाडी पार्किंगचे। हे बघा इकडे घोडे बिडे आहेत। आता घोड्यावरती आपण बसून आणि तबडक करणार आहेत। हे बघा इकडे आहेत घोडे वगैरे, 4 व्हीलर पण आहेत। मोठ्या मोठ्या 4 व्हीलर इकडे एकदम इम्पोर्ट केलेल्या आहेत बाहेर देशातनं। तर मित्रांनो फायनली सापुताराला आलोय। बघा इकडे मागे घोडे बिडे आहेत। और ऐसा आगे का पाँव ऊपर करके वैसा नहीं होता, ऊपर ऐसा आगे का पाँव नहीं होता। मित्रांनो आताच पोहोचलोय आणि मस्त हवा थंड थंड हवा चालते इकडे आणि सगळे चार साईडला फक्त घोडे दिसत आहेत। इकडे पण घोडा आहे, तेव्हा इकडे पण ते समोर तिकडे घोडा आहे। हा इथे घोडा। मेरा माफ करना, गुस्से में इधर उधर निकल जाता हूँ। आणि तिकडे सगळीकडे घोडे आहेत। ह्या साईडला पण घोडे आहेत आणि सगळे सायकल वगैरे आहेत। तिकडे उंट बसलेले आहेत। घोड्यावरती फोटो काढायचा आहे। आता त्यांना विचारता कितना लेते चार्जेस? 50 रुपये फोटो का एक राउंड जाओ ना आगे कौन सा। अरे सेल्फ राइड नहीं, और ये लेके गया तो फिर ऐसा कैसे लेके जाएगा यार। हाँ हाँ इतना इजी है। ऊपर तो ऐसा नहीं करो निकलने के लिए। इधर बंदूक है मस्त भाई की। कितना है इसका ये? 50 का 10 है। 50 का 10। और फोड़ा तो क्या प्राइस है कि नहीं? फोड़ने को प्राइस नहीं। इधर ये भी क्या? और बराबर 10 में लग गया तो कुछ नहीं, इनाम कुछ नहीं। इनाम चाहिए, इनाम। ये रिंग गेम है इधर।
हॅलो मित्रांनो, आता जातो इकडे, इकडनं मागचा व्ह्यू बघू आपण कसा चालला. इकडे घोडे बिडे आहेत भारी, घोड्यावरती बसून फोटो काढायचे. आपण फोटोचे चार्जेस जास्त सांगतात, त्याच्यामुळं एवढे सांगतात. एवढं तर वजन पण आहे माझं. मस्त जोक मारा रे, या हस रे हलकट हस. त्याच्यामुळे जास्त आम्ही घोड्यावर बसायचा रिस्क घेणार नाही. गाड्या वगैरे आहेत पण ऑलरेडी आम्ही गाडीमध्ये चाललो, त्याच्यामुळे गाडीमध्ये पण आपण बसणार नाही. सायकल आहेत मस्त फुलांनी नटवलेल्या. इकडे बघा, बघा इकडे घोडा बिडा आहे, पण जाऊ दे, घोड्यावरती बसणार नाही. इकडे रायडर आहेत सगळे. कॅमेरामॅन जरा फोकस करो इधर. मैं तुम्हारे बाप का नौकर नहीं हूँ. इकडे गाड्या बघ, गाड्या गाड्या भारी आहेत. 100 रुपये में कितना कितना देर तक चलाने का? ये कहाँ तक एक राउंड? ये यहाँ से पूरा ऐसा राउंड मार के उससे आगे है उसका 200 रुपये. उससे आगे 200. अच्छा. A few moments later. तर मित्रांनो, आम्ही आता 2 गाड्या इथे घेतलेल्या आहेत सेकंड हँड मध्ये थोड्या वेळासाठी. हे बघा इकडे एकदम भारी आहे. गाडीचा सायलेन्सर भाई एक्झॉस्ट एकदम खतरनाक आहे. तुम्हाला ऐकवतो, थांबा 1 मिनिट. इसका एग्जॉस्ट देखो अभी. ये गाड़ी इधर से आओ, इधर से फोटो शूट चल रहा है इधर. इसका आवाज हॉर्न देखो, हॉर्न अभी. अभी इसलिए आवाज टर्न मारेंगे. तर मित्रांनो, एक ही गाडी घेतलेली आहे. बाकी किती भारी गाडी आहे. इकडे मागे फोटोशूट वगैरे चालू आहे. आणि एक आपल्याकडे ही गाडी आहे भाई. ह्याचा सायलेन्सर 1 नंबर लावलेला आहे. तर मला ही गाडी आवडली, त्याच्यामुळे आम्ही ही गाडी घेतली. आणि हे दोघं ह्या गाडीवरती आले. आणि मागे बघू शकता इकडे किती चांगला व्ह्यू आलाय. इकडे मागे बघू शकता, इकडे पूर्ण इथनं दरी आहे. आणि इथनं मागे पुढे जास्त पुढे जाणार नाही बघा. इथे पुरं आतमध्ये व्ह्यू देखो. ही पण गाडी चालवायला एकदम भारी आहे. तसं लावतो एकदम मस्त पार्किंगला. तो अभी ये राइड करने के लिए बाइक ले लिया है. ये बिना हेलमेट का गाड़ी चला रहे हम लोग. चलो राइडर चेंज केलेला आहे. भाई सावकाश आहे. चला या तुम्ही मागे मागे तुमचा व्हिडिओ काढतो. एकमेकांचे व्हिडिओ काढत चाललोय आता आम्ही. बहुत मजा. तर मित्रांनो गाडी दिलेली आहे आम्ही इथे बघू शकता तुम्ही.
ही गाडी आमच्याकडे होती आणि दोघं जण अजून कुठे गेले त्यांना शोधतोय. ए कुठे गेले दोघं जण? देखो भाई ये सब लोग राइडर लोग है सब. ये पूरा गाडी का गाडी तर काय घोड्यावरती बसायचं होतं आम्हाला, पण घोड्यावरती जास्त आम्हाला पैसे वाटले. फक्त 50 रुपये फोटो काढायचे, त्यापेक्षा ह्याच्यामध्ये आम्ही 150 रुपयामध्ये पूर्ण राईड करून आलो. हे कुठे गेलं रे? हे बघा 2 रायडर हरवलेले होते आपले, आलेत आता. हे बघा हे 2 रायडर. A few inches later. बघू शकता गाड्या चढत नाही तिकडे. एवढं मोठी चढण आहे ना इथे की इथे गाड्या चढत नाहीत. इथे पण त्यांना पण तेच टेन्शन आहे. आमची नाही, आम्ही स्विफ्ट चढवली आमची. त्यांची पण गाडी चढत नाही. स्कॉर्पिओ चढली डायरेक्ट. खूप मोठी चढण आहे इकडे वरती चढण्यासाठी, त्याच्यामुळे गाड्या कुठनं पूर्ण अटकून राहिल्या. 2 गाड्या तर चढतच नाही. मित्रांनो धाबा शोधून शोधून थकलोय आम्ही. इकडे काय धाबा भेटत नाही. हे आशिष बोलतोय की ह्याला धाबा माहिती आहे. कधीपासून धाबा दाखवतोय. आता पूर्ण सापुताराचा पूर्ण घाट उतरून आणि आता खाली आलो एकदम. पूर्ण आमच्या पोटाचे हालत खराब झालेले आहे की सांगू नका. तिकडे वरती होतो तोपर्यंत बरं वाटलं, तेव्हा काय वाटलं नाही. आता 3 धाबा सांगत तब्येत खूप डेंजर खराब झाली आमच्या. आता हे बघ पूर्ण एनर्जी 0 लेवलवरती गेलेला आहे. बॅटरी एकदम डाऊन झालेली आहे पोटाची. वरती फिरत होतो तो पण काय वाटलं नाही. एक्साइटमेंट मध्ये सगळं मस्त आरामात बाईक वगैरे घेऊन फिरलो. आता जाणवतं आता खूप लागलेले आहे आणि आता खूप पाय वरती करून बसलोय आम्ही आरामात. मागे पुढची गाडी चालवत आहेत. बघू आता ढाबा कुठे भेटतोय. फायनली मित्रांनो एक ढाबा भेटलेला आहे. बघू आता काय जेवायला भेटतं काय ते. ढाबा बघा दोस्ती ढाबा आहे बघा. आता विचारत आहेत हे लोक आहे काय. 15 minutes later. तर मित्रांनो जेवण आलेलं आहे आणि इकडे ताटकाले खाले आहे माझं. ढाब्यावरती थांबलो. इकडे टिश्यू वगैरे आणलेत आणि आता फक्त चपाती भाकरी यायच्या बाकी आहे. भाकरी आल्या का लगेच जेवायला स्टार्ट करू. जेवण आलेलं आहे. चपाती भाकर आहे आणि भाजी आहे. इकडे लिंबू वगैरे. राजू नको वा खा. तर मित्रांनो आता आम्ही जेवून निघालोय. जेवलो पोटभर मस्त. चिकन बिकन एकदम ताणून मारलेला आहे. मजा आया. आणि टेस्ट बिस्ट एकदम मस्त होता. ढाबा साधा होता पण टेस्ट भाई खतरनाक. एकदम घरासारखं जेवण जेवलो आणि भाकरी वगैरे खाल्या. बघा असे ड्रायव्हर आपला पूर्ण खाऊन एकदम पूर्ण ताठरलेला आहे. त्याला आता जरा पण चालवायची इच्छा नाही गाडी, त्याच्यामुळे मग आम्ही ड्रायव्हर चेंज केलाय. त्याला बसवलंय मागे जरा. म्हटलं तू आराम कर, पोटाला बिटाला आराम देतो. आता वापीला पोहोचलेलो आहे. ऑलमोस्ट वापी 5 किलोमीटर आहे इथून आणि पाऊस लागलेला आहे इथे. एवढं फिरून आलो पण कुठेच पाऊस लागला नाही त्या साईडला. आपल्या साईडला पाऊस आहे. वापीला पाऊस लागला आहे. इथून जोरदार पाऊस चालू झालेला आहे आणि आता आम्हाला तरी जवळपास 8 वाजलेले आहेत आणि इथून अजून वापी पासून आम्हाला जवळजवळ 25-30 किलोमीटर अजून जायचं आहे. तर भेटूया पावसाची मजा घेत घेत. आता घरी जाऊया आणि घरी गेल्यावर तुम्हाला भेटतोच मी. The next day. हे गाईज गुड मॉर्निंग. तर मित्रांनो काल रात्री आम्ही 10:30च्या आसपास घरी पोहोचलो आणि एवढे थकलेलो होतो ना की घरी पोहोचलो. तिकडे गाडी बिडी लावली. सगळं गाडीतच सामान अजून पण आहे. सामान पण काढलं नाही. घरी आलो आणि डायरेक्ट झोपूनच घेतलं. ब्लॉग पण काढायचं आठवण नाही काय नाही. सगळं मोबाईल कुठे काय कुठे सगळं चार्जिंगला लावून सगळं चार्जिंग बिर्जिंग ऑफ झालेलं. आता मोबाईल ऑन केला. आता व्हिडिओ वगैरे आता एक व्हिडिओ शूट केला. म्हटलं काल रात्री आलेलो आहे पण ब्लॉग कंटिन्यू म्हणजे इनकम्प्लीट होता व्हिडिओ. तर आत्ता उठलो जस्ट. आता वाजले 11:30. तर आत्ताच उठलो आणि म्हटलं एक क्लिप शेवटची तेवढी बनवतो आणि नंतर ब्लॉग एडिट करायचा स्टार्ट करणार आता. तर आम्ही 10:30च्या आसपास पोहोचलेलो होतो आणि आल्या आल्या झोपलो. जेवलो पण नव्हतो आणि आता सगळेजण उठले.
तर मित्रांनो व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक नक्की करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर पण करा तुमच्या मित्रांसोबत। व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा। तर भेटूया पुन्हा एकदा कुठल्या तरी नवीन व्हिडिओमध्ये काहीतरी नवीन इंटरेस्टिंग घेऊन आणि आजच्या व्हिडिओमध्ये इथेच थांबू। तोपर्यंत टेक केअर अँड बाय बाय।